तो का कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग असल्या कारणाने आंबोली संघाला 2 धावाची पेनल्टी डिक्लेअर झालेली आहे. तर जरूर बिटवीन होता प्लेयर, पंचांनी सांगितलं. चला पंचांनी डिसिजन दिला. यानंतर असं एबीपी माझा न्यूज टॅगलाईन उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू फ्रीट. इथे पाहतो डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये नीलच्या बॅट मधून चेंडू निघतो, जाऊन पोहोचला डीप स्क्वेअर रिझन मध्ये. चौकारासाठी फ्रीटचाच पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलला गेलाय. पहिला चेंडू आपण पाहतो, नो चेंडू होता, 2 धावाची अगोदर उधारी, पॅनल्टी घेतले. चांगला चेंडू आपण पाहतोय, नील स्वतःहून बाहेर निघाला. त्यालाही माहिती आपल्या बॅटला स्पर्श झाले. पाठीमागे मंगेश केळीकर कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद, पहिला झटका, पहिला आदरा, पहिला गडी करत पहिल्या विकेटचं बदल. पहिला चेंडू नो होता, त्याच्यावरती 2 धावा म्हणजे तिहेरी धाव होती फ्रीची. त्यानंतर चौकार आला आणि विकेट. 1 डाऊनला उदय. नील माघारी परतलाय. मी पाहिलं होतं एदुली संघ ज्यावेळेस मी सावली आयोजित एका स्पर्धेमध्ये जे समालोचन करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळेस पाहिलं होतं या 2 संघांना अफलातून कामगिरी. हेदुलीच्या दोन्ही संघांनी सुरेख कामगिरी केली होती आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ ठरला होता नील. याचा संघ आपण पाहतो अफलातून कामगिरी केली होती नीतू 11ने. 2 चेंडू झाले. तिसरा चेंडू असेल पंचांच्या डाव्या साईडनी, राईट हँड ओव्हर द विकेट मारा. गोलंदाज तयार. अफलातून आपण पाहतो सह्याद्रीचं दरखोरं आणि त्यावरती बसलेलं धोत्रेवाडी हे गाव, आणि इथे आपण पाहतोय हे मैदान. पुढचा चेंडू इथे सुरेख फटका, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचेल. तर त्या दरम्यान चेंडू जातो सीमारेषा पार, रस मिळतील 4. इथे आला चौकार. लाजवाब सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तीन चेंडू 11 धावा. इथे आपण पाहतोय बराच काल चेंडू आयुमध्ये आहे. मंगेश खेडेकर कोणत्या प्रकारची चुकी करत नाही आहे. सुंदर झेल पकडतो. झटका क्रमांक 2, माघारी परतावा लागेल उदयला. झटका नीतू 11 आंबिवली आपला हेदवली संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतो 2 डाऊन नंतर रामदास ढवकुरे आताचा फलंदाज आहे. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करणार. धन्यवाद दादा. तू
आहे आपला 20-25 हजाराचा खिशात ठेवा. ओके 65,000 आहे ना. हां थोडंसं खिशात ठेवा कारण काय होतं माहिती आहे का असं गाणं वाटलं तर वाटलं माझा मोबाईल वाजला का. तर जरूर आपण पाहतो स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचं एकमात्र षटक आणि शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचा चेंडू राऊंड विकेट गोलंदाजी मार्क वरती. इथे आपण पाहतो ऑफला होता फिरकावला डीप बॅकवर्ड स्क्वेअर इजर मध्ये अफलातून फटका डावखोर आता फलंदाज या ठिकाणी आक्रमकता दाखवत असताना चेंडू फेकतो सीमारेषा पार. प्रसादच्या बॅटमधून आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. अफलातून दादा कितवी शिकलाय तू. 9वी. माझं PCC टेक्निकल झालं. तर या अगोदर 5 चेंडू आपण 12 सांगितलेले आणि षटकार मारल्यानंतर 18 होणार आहेत आणि ते आपण षटक संपले तर जाणार. तुला कॉल नाही आला कोणाचा काहीच नाही. 12 प्लेयरने टेन्शनच घ्यायचं नाही. हां आपलं काम फक्त बॅटीनं मोबाईल सांभाळायचं बाकी काय नाही. नाही हां त्याला मी का सांगतो दरवेळी हा माझ्या बाजूलाच बसतो. वाक नेवालीला इथं पण होतं ना सावल्याला होता. जरूर जरूर सुभाष बोरं आहे तिथे. हा बघा जंगलाचा रानमेवा आहे तो अफलातून. मला तर आणूनच दे दादा मी घरी घेऊन जाईल कारण खाऊ शकत नाही. तर पण चांगल्या प्रकारे थंडाचं येत थंड आहे यश आहे खूप सुरेख आहे. अफलातून आपण पाहतोय पाणी हां पाण्याची सोय करा त्यांना. वरपी चेंडू आपण पाहतोय मंगेश त्या ठिकाणी आहे. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 19. दुसरं षटक आपण पाहतोय. ओरपी चेंडू लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी करतो हा गोलंदाज. आंबिवली संघ नवीन आणि आहा इथे खराब फेकी. तीन धावा आपण पाहतो ह्या दरम्यान घेतल्या गेल्यात. इथे खालवा टप्प्याचा चेंडू आणि इथे बॅक टू आपण पाहतोय पॉपिंग क्रेज मध्ये सुरक्षित आहे फलंदाज. कमबॅक पाहायला गेलं पहिला चेंडू सिंगल होती त्यानंतर तिहेरी धावा आली. इथे डॉट चेंडू. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 22. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज यश पुन्हा एकदा या पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. इथे नो चेंडू फुल लेंथ आपण पाहिलो फेकला भीमरचा मारा त्याला नाही थारा. फलंदाजच्या बॅटमधून रस 4 चौकार. या 5 घेतल्या जातील आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. 27. यानंतर असेल पुन्हा एकदा ABP माझा न्यूज टॅगलाईन उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्रीट. ओरपी चेंडू लॉंग ऑन झोन मध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतो. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फ्रीटच्या चेंडूवरती पाहतो सिंगल आली फक्त त्याचा फायदा उचलता आला नाही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राऊंड ओव्हर द विकेट. लेफ्ट हँड बॅट्समनला राऊंड विकेट येणं गरजेचं असतं. इथे ओव्हर द विकेट आला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला प्रसादने. पुन्हा एकदा प्रसाद अफलातून फटकेबाजी करतोय. त्याच्या बॅटमधून येतोय पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा ब्रँडेड हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार.
हा षटकारच्या सहाय्याने स्कोर कर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. पण खरं म्हटलं गेलं तर प्रसाद सुरेख कामगिरी करतो. 3च चेंडू खेळल्या प्रसाद, 3 चेंडूवरती 15 धावा पटकवल्यात. देवपडा विपक्ष हा शेवटचा चेंडू आहे. देवपडा विपक्ष बार्डी ही मॅच आपण पाहणार आहोत. गोलंदाज यश शेवटचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा सुरेख फटका. इथे आक्रमकता सिद्ध करत असताना प्रत्येक गोलंदाज आणि त्याच्या चेंडूवरती हा लगावलेला हा सुंदर षटकार, अफलातून फटकेबाजी. स्कोर कार्ड 40. नील गोलंदाजाला पाणी पाजणार का बॅटिंग बॅट्समॅनला? हा दोघांना पाजणार. एक स्ट्राईक रोट झाली बघा. चुकी काय होती? एक स्ट्राईक रोटेट. तो चेंडू फेकला गेला, तो जरा क्रॉस गेला, तिथे तिसरी धाव आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर सिंगल. पुन्हा एकदा षटकार षटकार. म्हणजे एक चुकी माणसाला कितपर्यंत महागात पडते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 20च्या सरासरीने 40 या आकड्यावरती. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आज आपण पाहतोय कालपासून 12वीची परीक्षेला सुरुवात झाली, 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. आणि जे 9वीला आहेत त्यांनी समजून घ्या, अभी उनकी बारी, अगले साल अपनी बारी आहे. आताच तयारीला लागायचा अभ्यासाला. तो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रमेश वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. हा शोधला. त्या लहान मुलांचं गोड गोड कौतुक करा. आणि आमचे सुनील दादा दरोडा यांचे मनापासून गोड गोड कौतुक. चेंडू शोधून काढला दादा. हा कर्जतला होता तो, डायरेक्ट कसाऱ्याला पोहोचला, पण चेंडू आणला त्यांनी. हा एक पारितोषिक लागू झालंय त्यांना. इथे टॉस केला चेंडूला. बराच काल चेंडू डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे. जर चेंडूचा इतपर्यंत अंदाज बदला, हवेचा जोर आणि त्यावरती चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. 44 44 धावा. शांत वातावरण आहे. हा वैभव आमच्या सोबत, वैभव रसाल, कर्जत टेनिस क्रिकेट इन ग्रेट खली बॅट्समन अष्टपैलू खेळाडू आहे आमच्या सोबत. त्याचबरोबर कर्जत टेनिस क्रिकेट लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार याची टीम या ठिकाणी आहे. आमचे ऑपरेटर मयूर दरवील आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत धनंजय मिरकुटे. 2 जोडी A1 जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. क्लास केला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी घेतली. चितेके चपलाईने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे तर मिस केलाय मंगेशने. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या 46. चला देवपाडा संघ पण या ठिकाणी उपस्थित झालाय. बार्डी संघ या ठिकाणी उपस्थित झालाय का? मैदान खूप लांब आहे, तो दूरवर आहे, त्याच्यामुळे यायला वेळ लागतो. 2 एअरपोर्ट चेंज करायला लागतात. पुन्हा एक धाव. हा जबरदस्त. नील आवाज पोचला तुझा. तिथे पेव्हिलियन मध्ये एक माईक ठेवला बघा. काही आवाज द्यायचा असेल ना तिथूनच माईक आहे बघा जवळ तुमच्या. खेळतात बिचारे, खेळून तर चांगली बॅटिंग करतात रे. 3 चेंडू झालेत. 48 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओरपी चेंडू लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हा
सध्या तरी शतरक्षण म्हणजे आंबेली संघाच्या विचारात पाहिलं गेलं तर अवघड जागेचं दुखणं होऊन बसलंय. जरूर आपण पाहतो या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पलीकडे जातो. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. धावसंख्या स्कोर कडे जाऊन पोहोचली ती 53. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. आणि जरूर आपण पाहतो स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ धोत्रीसाठी खुशखबर असेल. कशले शिवसेना पंचायत विभाग प्रमुख माननीय गणेश दादा मोडक यांच्याकडून आपण पाहतोय नाईट टुर्नामेंटसाठी 12 टी शर्ट आलेले आहेत संघासाठी. दादांचा मनापासून धन्यवाद, भाऊजींचा मनापासून धन्यवाद मानतो आम्ही. क्रिकेटला नेहमीच प्राधान्य देतात आणि धोत्रे संघावरती नेहमीच त्यांचं आपलं बाजू जीव असतो, त्यांचं पाठबळ पाठिंबा आहे. आणि दादांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून गणेशजी मोडक साहेब तुमचं मनापासून गोड गोड धन्यवाद. 3 षटक समाप्त झालेत. धावसंख्या 53. 4थं षटक गोलंदाजी मार्कवरती शेवटचा अंतिम षटक घेऊन येतोय हर्ष. ग्लास केला चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. वन बाउंड चेंडू उचलला जाणार, त्या दरम्यान दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाते. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली 55. हर्षच्या पहिल्या चेंडूवरती दुहेरी स्लॉग वर अंतिम षटक आहे. दोन बाद फलंदाज आपण होताना पाहिले होते. इथे राऊंड द विकेट, बॅक टू बॉलर चेंडू, पण चेंडू का सापडत नाहीये इथे. इथे धावबाद झालं फलंदाज. 2 धावा जरूर झाल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज विजय. धावसंख्या स्कोर कार्ड या 2 ने जाऊन पोहोचली ती 57. सुनीलजी दरोडा मनापासून धन्यवाद, असं सहकार्य करत जा. विजय नवीन फलंदाज पाहतो. विजय चांगला विकेट, चांगली मैदान आहे, चांगला एकदम शांत वातावरण, निरागसपणा ज्याच्यामध्ये असेल त्याने कोणत्या तरी झाडाखाली जाऊन बसायचं, मस्तपैकी आराम करायचं, काही टेन्शन नाही. खेळाडूंसाठी पण मस्तपैकी वरती टेकडी आहे, तिकडे झाड आहेत, आरामात मॅच संपल्यानंतर झोपू शकतात बिस्तर आणला असेल तर. लागलं तर आम्ही गणेश दादांना सांगू, घरून मागून घेऊ त्यांच्या आराम करायला, काही टेन्शन नाही. यानंतर टॉससाठी यायचे बार्डी विपक्ष देवपाडा तयार राहायचे नाणेफेकसाठी उर्वरित 4 चेंडू नंतर. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. लेग बायची एक धाव पंच आम्हाला दर्शवतात. एका धावेने स्कोर कार्ड 58 आकड्यावरती जाऊन पोहोचतो. शेवटचे 3 चेंडू असतील. आंबिवली संघ, कारण मंगेश खेडकर त्या संघाचा मुख्य आधारस्तंभ आहे, त्यामुळे आपण पाहतो आणि फुल टच मध्ये आंबिवली संघ पण चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतो. जरी नवीन असेल तर प्रॅक्टिस मध्ये आहे, संघासाठी कशा प्रकारे कामगिरी केली जाईल आणि किती धावा टार्गेट असेल त्यांच्यासाठी या 3 चेंडू नंतर समजेल जरूर. पंचाच्या डाव्या साईडनी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, पंच आमचे 2 हात समांतर करतात, सांगतात खराब चेंडू स्क्वेअर मारा. वाईटची धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या 59 आकड्यावरती. 59 धाव. काही टेन्शन नितीन दादा. हो नितीन, यांना आम्ही चांगलं जवळून ओळखतो. 12 प्लेअर कसा असावा तर नितू 11च्या संघातील 12 प्लेअर सारखा.
और चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोचेल का, पोचला होता त्या ठिकाणी. आणि जरूर आता हा वन बाउन्स चेंडू यांनी पकडला ना क्षेत्ररक्षकाने, हा जर थांबला नसता त्याच्या पुढेच गेला असता याला पण झेल भेटली असती ती. हा 2 धावा आपण पाहतो प्रसादच्या खात्यामध्ये. धावसंख्या स्कोर कार्ड 61. प्रसाद सूर्य खेळतोय आत्तावर. प्रसादने 3 षटकार, 1 चौकार, 1 तिहेरी, 1 दुहेरी आपण पाहतोय. सुरेख चेंडू फ्लिक केला, चेंडूला फेकला डी बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील 6. इथे आला एक सुंदर षटकार. षटकारच्या सहाय्याने धावसंख्या स्कोर कार्ड 67. 4 षटकार, 1 चौकार, 1 तिहेरी, 33 धावा. 33 धावा आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे. अफलातून कामगिरी प्रसादची. 8 चेंडू 33 धावांची अगड बंब पारी आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा तयार. इथे लॉंग ऑफ रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या वगैरेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होत आहे. आणि इथे तिसरी धाव होणार का, इथे धाव पहिल्यांदा धाव बाद होतोय. या 2 धाव्याने स्कोर कार्ड 69. 70 धावांचं लक्ष असेल आणि खऱ्या अर्थाने 2 धावांची पेनल्टी पण आहे. 71 झालेत. 72 धावांचं लक्ष असेल आंबिवली संघाला. 72. खूप मोठं लक्ष गाठावं लागेल. या बार्डी संघ आणि देवपाडा संघ आपण टॉस साठी यायचं लगेच. चला बार्डी विपक्ष देवपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचे. चला नितीश रसाल साहेब विनंती करतो या आपण टॉस करायचे.
तर बघा जेव्हा हेदुली संघ लेट आला तर त्यांना या आयोजकांकडून पॅनल्टी होती 2 धावाची. त्यामुळे दोन्ही संघाच्या 2-2 धावाच्या पॅनल्टी या ठिकाणी आपण पाहतो कट केलेल्या आहेत. त्यामुळे 71 धावांचंच लक्ष असेल, सॉरी 70 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. हा जरूर चालेल, दादा लग्न सराई आहे ती. हा ते बरोबर आहे, कारण पोरगी इथं बघायची घरी जाऊन सांगायची पसंत आहे की नाही, ते प्रत्येक ठिकाणी आहे, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद. लग्नाला गेल्यानंतर पहिले आयर करायचं, नंतर पंक्तीला बसायचं. आता आजकाल पॉकेटमध्ये 50 रुपये, फॅमिली सकट जेवायला. ओके, बार्डी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीला या ठिकाणी आपण पाहतोय शिवगर्जना क्रिकेट संघ देवपाडा संघ फलंदाजी करताना दिसेल. जय हनुमान क्रिकेट संघ बार्डे यानंतर क्षेत्ररक्षण करताना दिसेल. निलेश गणेश काय गणेश, गणेश सर कॉल करा तिथून. नील 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 समजून घ्या, जे आहे ते 70 धावाचं टार्गेट ठेवा. जाऊया पहिला षटक, पहिला गोलंदाज प्रसाद. गोलंदाजी मार्कवरती गतिवान गोलंदाज आपण पाहतोय. 70 धावा पटकावाच्या 24 चेंडूमध्ये. इथे अफलातून गोलंदाजी पडल्यानंतर धापदिशी बाहेरचा बलर घेणारा चेंडू ठरला गेला. अफलातून गोलंदाजी प्रसाद, जबरदस्त गोलंदाजी मिचेल स्टार्क.
तो ऑस्ट्रेलियाचा झाला, ह्यो आपला माणूस आहे. आता मी कधीच कुणाची उपमा देत नाही, कारण का आपला माणूस तो आपला माणूस. नो चेंडू. मग स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जरूर करत होता, पण स्ट्रायकर बॅट्समन रमेश थांबला त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारची हालचाल नाही. नोची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एक चेंडू एक धाव, चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतो झालेली आहे. दुसरा चेंडू, इथे चांगला चेंडू स्वतःला सफलून केल्याचा प्रयत्न केला. मधल्या एसटी वरून चेंडू आपण पाहतो. जर आपण इथे इथून पाहू शकतो चेंडू कुठून गेला. नितीन दादा काही टेन्शन नाही, नितीन दादा आरामात बसलेत. फोटोवरती नितीनचा चेहरा एकदम वेगळा, कारण कोणत्या कॅमेरावाला होतो तो माहीत नाही, पण इथे बघा नितीन दादा, हा चेहरा तुमचा ओरिजिनल वाटतो. फोटोवरती थोडासा त्यांनी वेगळा बनवलाय. क्लास केलाय चेंडूला आपण पाहतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पॅडल केला फुटबॉल स्टाईलने. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. सिंगल नाही तर प्रत्येक षटकामध्ये किमान एक चौकार षटकार लगावणं गरजेचं असेल. जे हनुमान बार्डी संघ यानंतर फिल्डिंग करताना दिसेल. हलक्या ग्लास केला चेंडूला. शतरक्षक होता त्या ठिकाणी सिंगल घेतली. उन्हाचा कहार आहे मित्रांनो. पाण्याच्या बाटल्या भरून ठेवायचे. जेव्हाही पाणी लागेल ना, आपण मैदानात जायचं. काही दिवसापूर्वीचीच घटना आहे. पंचांकडे एकाने जोरदार अपील केली होती, बॅटची काढा लागली होती, पण पंचांनी तो नॉट आऊट दिला होता. समजलं नव्हतं. 4 चेंडू झाले दादा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काही टेन्शन घेऊ नका. 2 बॉल लेफ्ट. 2-2 आहे तिथे. स्कोरर वैभव आहे आणि त्याच्यानंतर पाहतो आहे आमचा मयूर गोल्डन फिंगर मॅन. लेग स्टंपला चेंडू आपण पाहतो. पंतांनी सांगितलं वाईट चेंडू, खराब चेंडू स्वेअर मारा. चार चेंडू 4 धावा झालेत. सुरुवात पाहतो सध्या तरी गोलंदाजीची. हा सरळ रेषेत गेला. 5 चेंडू 4 धावा. स्टेप आउट केलाय. टॉस केलाय चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक चेंडू खाली आला. इथं झेल ड्रॉप झाले. अंदाज चुकला या ठिकाणी. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही आपण पाहतो 64 धावांचं लक्ष गाठायचंय. प्रत्येक ओव्हरला किमान 21.33 च्या सरासरीने धावा बनवायचे. 21.33 च्या सरासरीने 33.33 सरासरीने धावा बनवायचे. तर 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 64 धावांची गरज. प्रतिषटक 21.33 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्क वरती रामदासला आपण पाहतोय. रामदास तयार. पंचाच्या डाव्या साईडची गोलंदाजी करतोय. समोर मंगेश खेडेकर. आतापर्यंत एकच चेंडू खेळलाय तो.
इथे चांगला चेंडू पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी पाहिली गेली, खालवर राहिला चेंडू, कोणत्या प्रकारची उचली नाही घेतली चेंडूने, म्हणजे विकेट या ठिकाणी आपण पाहतो खेळताना दिसतो. चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. मंगेश खेडेकरला आठवावं लागेल केपीएलचा प्रताप, त्याच्या बॅटमधून आलेले ते षटकार, त्याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. अमोल चव्हाणच्या विरोधात एक षटकार ठोकला होता मंगेशने, त्या पद्धतीने कामगिरी करावी लागेल. उर्फी चेंडू, आणि इथे बघा आठवण करून दिली, आठवणीचा पुरेपूर फायदा उचलत असताना इथे चेंडू फेकलाय सीमारेषा पार, रस बिलतीचा इथे आला षटकार. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, थोडस खराब क्षेत्ररक्षक पाहिलं गेलं. 2 धावा या दरम्यान पाहतो, धावसंख्या स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. रामदासचा पुढचा चेंडू, वरती चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय, वरती बघत नाहीये, तो खाली बघत चालला होता क्षेत्ररक्षक. 2 धावा मंगेशच्या बॅट मधून, पुन्हा एकदा आक्रमक फटकेबाजी आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती ती चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा जबरदस्ती वलन घेतलं. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8च्या सरासरीने 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 54 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि 54 धावा. 12 चेंडू मध्ये 9 षटकार ठोकायचे तर मॅच जिंकू शकते. यानंतर बिग फाईट असेल. या दरम्यान आम्ही पाहतोय माननीय सचिन शेठ रसाल साहेब, आणि त्याचबरोबर आम्ही पाहतोय या ठिकाणी समीर शेठ गोमारे साहेब या ठिकाणी उपस्थित. साहेबांना विनंती करतो, या साहेब या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. स्वर्गीय मंगेशदादा स्मृती चषक 2025 मध्ये तर जाऊया आपण. 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 54 धावांची गरज आहे. खूप मोठं लक्ष गाठायचंय. 27 धावा प्रति षटक बनवायचे. सचिन शेठ आणि आमचे समीर शेठ सगळे एस फॅक्टर या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत दादा. स्पर्धा छोटी असू दे मोठी असू दे, खऱ्या अर्थाने तुमच्या सर्वांचं सहकार्य लाभलं तर स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे होऊन जाते. इथे सुरेख चेंडू आपण पाहतो, कव्हर पॉइंट मध्ये चेंडू निघतो, समीरला घासात, चेंडू सीमारेषा पार, रस मिळतील 4, इथे आला चौकार. स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती आपण पाहतो जाऊन पोहोचले. इथे पाहतो आपण पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक चेंडू आपण पाहतोय खालवर होता, हा चेंडू उचली गेला दिसला. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. 2 धावा, धावसंख्या 21.
सुरेख फटका मंगेशने. पुन्हा एकदा गल्लीमधून चेंडू काढला. चेंडू जातो थर्ड मॅन झोन मध्ये. सीमारेषा पार. आउट प्ले फास्ट. चेंडू होणार फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. खूप मोठं लक्ष गाठलंय बनवलंय. 69 धावा बनवल्यात नेतू 11 हेदवली संघाने. चांगलं लक्षाचा पाठलाग करावा लागेल. आपण पाहतो या ठिकाणी धन्यवाद समीर दादा गोमारे साहेब. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. आणि जरूर आपण पाहतोय ओरपी चेंडू. बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि इथे राहुल ऍक्च्युली तो बॉल पकडताना ते हवाच तेवढी जोरात होती ना. हवेमुळे पडला तो. धावसंख्या स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शॉर्ट टर्नमेंटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेतली जाईल. मंगेश प्रयत्न करतो पण प्रयत्न करून चालणार नाही. एकावरती गेम नसते. दोन्ही बाजून धावा येणं गरजेचं असेल. 28 धावा. लक्ष आता खूप दूरवर गेलं. खूप दूरवर समाप्त झालंय लक्ष. त्या लक्षाचा पाठला करते. एखादा गोलंदाजाने 10-12 चेंडू खराब फेकली तर काय होऊ शकतं. इथे पुन्हा एकदा होतो चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आकाश आहे. त्याचाही अंदाज चुकला. चेंडू सीमारेषा पार. रम स्मृती 7 षटकार आहे. ओके. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावरती. अजूनही 6 चेंडू आणि 35 धावांची गरज. 35 पाहिजेत. 35. आज 34 झाले धावा. 36 धावांची गरज. 6 चेंडू 6 षटकार. ओरपी चेंडू. इथे आपण पाहतो कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. मंगेशला प्रत्येक चेंडू षटकार ठोकायचा होता. गोलंदाजी मार्क वरती उदय. आता 35 धावांची गरज आहे. 5 चेंडू 35 धावा. उदय तयार. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. एक धाव या ठिकाणी घेण्यात येईल. बॅकपार्ट स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. खूप दूरवर लक्ष देता. इथून म्हणजे आपण महाकुंभाला जाण्याचा तो प्रवास आहे ना, तेवढा मोठा प्रवास आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर आपण प्रथमतः मान्यवरांचा सत्कार करूया. त्या दरम्यान विनंती करूया भारतीय संघाला आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यानंतर 3 चेंडू नंतर इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. दादा मला वाटलं चेंडू पोहोचला काय तिकडे. हा दिसतच नव्हता चेंडू मला. इथे आपण पाहतो एसटीच्या पाठीमागा नील चुकी करतोय. बाय बाय टाटा करत चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. 22चा चौकार.
बाईट चेंडू. नाही तर इथे विजय झालाय तो नितुलियन आंबिवली संघ, नितुलियन हेदोली संघ विजय होतो. आंबिवली संघ यातून पराभूत झालाय. त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा देऊया. तर जरूर